इन्व्हायटेड टॉक सुरू होत आहे तेव्हा कृपया आपण सर्वांनी लवकरात लवकर मुख्य सभागृहामध्ये उपस्थित व्हावे। ह्या गावातले किती शेतकरी फुलशेती करतात तर 10 आणि 10 20। मग कोणत्या गावातल्या शेतकऱ्यांची फुलशेती करणाऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे किंवा कोणत्या गावातल्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, अशा प्रकारचे प्रश्न मुलांना पाठ्यपुस्तकामध्ये आहेत। हे जे मी साहित्य बनवले हे पूर्णपणे पाठ्यपुस्तकावर आधारित आहे। पाठ्यपुस्तकावर आधारित असणाऱ्या समांतर कृती ज्या आपण घेऊ शकतो या ठिकाणी पुस्तकातल्या तर आपण घेणारच आहोत, पण त्याच्याबरोबर समांतर कृती या बोर्डवर तुम्हाला घेता येईल। आलेखाचा स्तंभालेखाचा मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी यांनी 12 ते 3 या वेळेत आज भोजन मंडपामध्ये नोंदणी करायची आहे। ह्या पिवळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत किंवा दुसऱ्या पण रंगाच्या, त्याचप्रमाणे अशा प्रकारे आज सकाळी नाश्त्याच्या वेळी स्तंभाचं प्रमाण आपल्याला ठरलेलं असेल आणि हे गाडीची ऍक्टिव्हा गाडीची चाबी भोजन मंडपामध्ये सापडलेली आहे। कोणाची असल्यास त्वरित संपर्क साधावा। 7वीच्या वर्गासाठी जोड स्तंभालेख आहे। जोड स्तंभालेख सुद्धा आपण या ठिकाणी दाखवू शकतो। अशा प्रकारे जोड स्तंभालेख दोन याच्यातलं आपल्याला फरक अंतर दाखवायचं आहे। स्तंभालेखामध्ये प्राथमिक स्तरावर काय माहिती आहे तर स्तंभालेखाची उंची ही त्या प्रमाणानुसार ठरेल। प्रत्येक स्तंभाची जी जाडी आहे किंवा रुंदी आहे ही समान असली पाहिजे आणि 2 स्तंभांमधलं अंतर हे समान असलं पाहिजे। हा निकष या निकषावर मुलांना आम्ही स्तंभालेख शिकवतो। अशा प्रकारे तुम्हाला जोड स्तंभालेख सुद्धा मुलांचा इथे घेता येईल। दोस्त ही एक कविता आहे, दुसरीमध्ये हे जी दोस्त कविता आहे त्याच्यामध्ये अजून एक दुसरं एक मॉडेल तयार केलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रसंग चित्र क्रमांक 1 2 3 4 हे जे आहे ते त्याचं असं मोठं चित्र 1 2 3 4 हे देखील एक 3D मॉडेल त्याचप्रमाणे तिसरीमध्येच आहे ना एक रानपाखरा कविता आहे। त्या कवितेमध्ये त्या मुलीला वाटतं ह्या रानपाखरासारखं आकाशात उंच उडावं, तर ती कविता शिकवताना मी हे चित्र सादरीकरण करतो। सर रानपाखरा रोज सकाळी एसी माझ्या घरा, गाणे गाऊनी मला उठवशी मित्र जीवाचा। त्याचप्रमाणे सर येत्या 4थीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म राज्याविषयी सर्व माहिती जी दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण त्या घटकाची गणक शिकवताना त्याची प्रस्तावना करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी समजा एखादा पोवाडा असेल, एखादं गाणं असेल किंवा एखादी काही माहिती आपण देऊन त्याची प्रस्तावना करू शकतो। यामध्ये बघा समर्थ रामदास स्वामी यांनी संभाजीराजांना एक पत्र लिहिलं होतं। त्या पत्रातील काही ओळी आहेत। शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा संक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, भूमंडळी। समर्थ त्या पत्रातील काही ओळी आहेत। शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा संक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, भूमंडळी। समर्थ स्वामी नमस्कार, मी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले शैक्षणिक साधन आहे धूम्रपानाचे व्यसनकारी मानवी शरीराचे शोषण। म्हणजे इयत्ता 7वीमध्ये मुलांना सांगितलेलं आहे की धूम्रपान करणे आरोग्याला घातक आहे, पण मुलांना हे माहीत नाही की घातक म्हणजे कसं, काय आहे, कोणते घटक असे आहेत। आम्ही शिकवताना तुम्हाला सांगतोय
की धूम्रपान केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कार्बन मोनॉक्साईड जातो, टार जातोय, निकोटीन जातंय, पण हे घटक कोणते कसे असतात हे दाखवण्यासाठी मी हे श्वसनासाठी तयार केलेलं मॉडेल. यामध्ये प्रामुख्याने मध्यान्ह पोषण आहाराची बिस्किटचे बॉक्स, टिश्यू पेपर आणि फेविकॉल या तीनच गोष्टी वापरलीत. किती सोपं आहे बघा सर, वजन किती बघा, अर्धा किलोपेक्षा कमी आहे. 200 ते 400 मिलीग्रॅम एवढं वजन आहे बाहेर. म्हणजे अशा प्रकारचं हे शैक्षणिक साधन शिक्षक बंधू भगिनी कोणत्याही वर्गात कुठेही घेऊन जाऊ शकतात आणि मुलांना हे शिकवू शकतात, म्हणजे श्वसनक्रिया शिकवतात. पण 7वी इयत्तेमध्ये धूम्रपान आलेलं आहे. धूम्रपान मुलांना शिकवताना शरीरामध्ये घातक वायू जातात. हे घातक वायू कोणते ते जर दाखवायचं झालं तर हा एक्सपेरिमेंट खूप शिक्षकाला मदत करू शकतो की हे असे घातक पदार्थ कोणते हे विद्यार्थ्यांना कळण्यासाठी. अशा प्रकारे मी हे सिगारेट या बॉटलला लावलेलं आहे, माझ्या एक्सपेरिमेंटला लावलेलं आहे. पाण्याने गच्च भरलेली बॉटल आहे. या ठिकाणी मी हे पेटवतोय. हे सिगारेट मी पेटवतोय. पेटले बघ. पेटलं. आता ही सिगारेट पेटलेली आहे. कॉक काढ खालचा बाळा, खालचा कॉक काढ हळूच. काढ खाली, काढ काढ खाली, काढ. काढलं. चला सुरू झालेलं आहे. चला ठीक आहे. हे पहा, जसं जसं पाणी बाहेर जाईल, जसं जसं पाणी बाहेर जाईल तसं तसं या बॉटलमध्ये वरच्या सिगारेट पेटल्यानंतर सिगारेटमधून येणारा धूर जो आहे तो धूर कुठे जमा होतोय, या बॉटलमध्ये जमा होतोय. 5वी 6वी 7वीच्या मुलांना हे माहीत नसतंय की धूर कुठे आहे, कसा आहे, काय आहे, त्या धुरामध्ये कोणते घटक आहेत. माझ्या टीचिंग एडमधून मी टार आणि निकोटीन आणि कार्बन मोनॉक्साईड हे घटक बाहेर काढून दाखवतोय की जे आरोग्याला घातक असतात. बिडी सिगारेट ओढल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हे धुरातले घातक घटक जातात. या 5वी 6वी 7वीच्या मुलांना जर ते समजले तर पुढे आयुष्यात ते कधीही स्मोकिंगच्या आहारी जाणार नाहीत, ऍडिक्शनची सवय त्यांना लागणार नाही, ते धूम्रपान मुक्तच राहणार आहेत. बघा, बॉटलमधलं पाणी बाहेर चाललेलं आहे आणि वरचं सिगारेट पेटत चाललेलं आहे. बघा, पूर्ण बॉटल जी आहे ती बॉटल, त्या बॉटलमधलं पाणी बाहेर चाललेलं आहे. आता मी काय करणार आहे, या ठिकाणी याचा हात ठेवून, हा कॉटन आहे बघा, या कॉटनला कुठला रंग आहे का, मी झाकण काढतोय. झाकण काढ बघा, झाकण काढ लवकर, झाकण हळूवारपणे खाली उजव, खाली नाही खाली उजव पाणी. हे बघा, आता इथे मी ठेवतोय हे आणि या धुराला मी उलट आतमध्ये फुंकतोय. All the students who are coming from the different schools should take care that they are not very close to the water cooler. आय थिंक आता मला वाटतं बॉटल मधलं सगळा धूर बाहेर गेलाय आणि या कापसावर या धुरामधले हे घातक पदार्थ या ठिकाणी जमा झालेले आहेत. एका सिगारेट पासून तर एवढ्या प्रचंड प्रमाणात हे प्रयोग करत असताना एका सिगारेट पासून बघा अशा पद्धतीने एवढा निकोटीन टार हा मानवी शरीराच्या फुफ्फुसामध्ये जाऊन साचतोय. आता मला एक सांगायचं आहे, इयत्ता 7वी 8वी 9वी 10वीच्या मुलांना किंवा मोठ्या वयोगटातील व्यक्तींना हा कुठे वापरला जातो, हा टार जो आहे, हा चिकट पदार्थ, काळपट पदार्थ दिसतोय, हा कुठे matching. Okay, angle. Okay, sir. Correct.
हे वरचं दाखवतात पाडू घे एकदा. हॅलो ऑल रिस्पेक्टेड पार्टिसिपंट. तर जो TA फॉर्म आहे तुम्हाला तो नोंदणी कक्ष इथे जमा करायचा आहे. सर फक्त एक्सप्लेन करू फक्त दाखवा. बस एवढंच आहे का हे कन्सेप्ट? ते पण बनवलंय का हाताने? तेच आहे सर. ते हाताने बनवलंय ते? हो सर, हाताने बनवलेलं सर. अच्छा. एकाच बाजूला तयार होणारे जे काही असतात संकल्प तर त्या ठिकाणी तो हे कार्ड्स लावून देतो. 1, 3, 2 आणि 4. मग ह्या बाजूला जेव्हा तो बघेल सर की 5 आणि 7 सांगितलेली ही जोडी, तर 5 आणि 7 ला लावल्यानंतर त्याला पुन्हा लक्षात येतं की हा कोण जो आहे या ठिकाणी तयार होतोय या दोघांची दिशा जी आहे ती खालच्या बाजूला आहे. म्हणजे हा पण काय झालेला आहे ओळखते का बघूया आपण. हा बघ हे किती काय पुढची संख्या लाव. बघ तिथलं तिथे बघ आता 6च्या पुढची संख्या शोध. 6च्या पुढची संख्या 1, 2, 3, 4, 5. शिकवत असताना या ठिकाणी हॅपी, सॅड, स्मॉल, बिग अशा पद्धतीने हे अपोजिट वर्ड तयार केलेले. त्या शब्दावरूनच मला मी सांगितलं मुलांना अक्षरांची ओळख झाली की आपण शब्द तयार करा म्हणून सांगतो. मू अक्षरापासून तयार होणारे शब्द सांगा, त्याने केलेले शब्द आणि या शब्द पाकळी खाली लपलेले शब्द या पद्धतीने त्याचं वाचन लेखन हे दृढीकरण होणार आहे. तू होणार आहे ना
हा पेन्सिलचाच लोगो आहे. पेन्सिलच्या आतमध्ये हे सगळं असं साहित्य ठेवले. या अशा सगळ्या पाकळ्या अशा ओपन करता येतात. म्हणजे गटपद्धतीनं सुद्धा या साहित्याचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. कसं तयार केलं ते? कोरोगेटेड आहे ना. खाली मी पूर्ण आपला षटकोन असा भाग करून घेतला. नंतर त्या मापाने हे फक्त चिकटवत घ्यायचं, चिकटपट्टी. पण हे अगोदर लिखाण करून घेतलं. खालचा बेस अगोदर तयार करून घेतला. लिखाण करून झाल्यानंतर आपल्याला कोणते घटक कसे शिकवायचे आणि हे कसं लेखन करायचं, समोर हे दिसलं पाहिजे, खाली गटामध्ये असं असं संपूर्ण बाजूला केलं. संपूर्ण गणिताचे घटक वगैरे बसले. त्याचं हे पेन्सिलचं टोक आहे. कारण मुलांना तितकं आकर्षक आणि त्यांना कंटाळवाणं वाटणार नाही, नीरस वाटणार नाही असं हे गणनपूर्व तयारी या ठिकाणी हा असा भाग बसवलेला आहे. आकर्षक असं चित्र असलं पाहिजे, त्यांना ते परिचित असलं पाहिजे. आम्हाला शिकवत असताना हे चित्र कशाचं आहे, त्याला पटकन जर या चित्राची माहिती असेल तर हे वड म्हणेल. वड म्हटल्यानंतर यातील हे व अक्षर आणि नंतर या शब्दाला म्हणजे या चित्राला आपण वड म्हणतो. हे म्हणजे वड व आणि त्यातील हा शब्द एकाच वेळी दृष्टिक्षेपात त्याच्यासमोर येणार आहे. या पद्धतीनं चित्रावरून अक्षर आणि अक्षरावरून शब्द आणि शब्दांचं लेखन या पद्धतीने. बंद करू का? बंद कर. मुलांना विरामचिन्ह हा घटक शिकवायचा असतो. त्यावेळेस त्यांना आकर्षक आणि आनंददायी, नीरस वाटणार नाही अशा पद्धतीने हे मॉडेल तयार केलेलं आहे. हे सगळे संत घेतलेत महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले सगळे. ओपन करून दाखवतो. आज ते येणार आहे. हे फक्त ओपन करा नाविन्यपूर्ण म्हणून मी दाखवायला लागले. कधी येणार आहे? 30 पासून चालू झाले. आता चालू आहे 30 पासून. आता येतील की नाश्ता करून जातात. या ठिकाणी हा असा म्हणणार आहे. पण भरपूर केलं तुम्ही, छान आहे. यायचं तर माझा काही नंबर येणे उद्देश नाही आहे सर, पण कसं आपण जे केलं ते इतरांनी बघावं. त्यांच्या शाळेत एखादी जरी वस्तू बघून केली तरी माझं केलंच समाधान आहे. नाही करणार ना, आता हे युट्यूबला टाकल्यानंतर करणार. मुंबईला तर भरपूर करते, मुंबईला बघतात सगळे. मलाही पाठवायचं. दीपक सर ब्लॉग म्हणून बघा, युट्यूबला आहे का तुमच्याकडे? मोबाईलमध्ये युट्यूब सीडीचा खेळ खेळू शकतो. ही गणितीय भिंगरी आहे, त्याच्या खाली समविषम संख्या दाखवण्यासाठी मी चार्ट तयार केलेला आहे. हे माझी ज्ञान रचनावादी जत्रा आहे. मुलाला जत्रेचं फार आकर्षण असतं म्हणून मी जत्रा तयार केली आहे. जत्रेमध्ये ज्याप्रमाणे डमरू, बाकीची भिरभिरे वगैरे असतात, खुळकुळे म्हणा किंवा ह्यासारख्या वस्तू असतात, त्यावर आधारित मी ही जत्रा तयार केली आहे. मुलांना आकर्षण करण्यासाठी म्हणजे मुलांना अभ्यासाला प्रवृत्त करण्यासाठी माझी जत्रा फार उपयोगी आहे. त्याचबरोबर इकडे मी बेरीज वजाबाकीसाठी किंवा इतर विषय, इतिहास असो, गणित असो, मराठी असो, सर्व विषयांसाठी उपयुक्त असं साहित्य तयार केलेलं आहे. इथं हा वर्ड मेकिंग गेम तयार केला आहे. यामध्ये आपण मुलांना अंक कार्ड चिठ्ठ्या द्यायचे आणि त्यावरून शब्द आपण तयार करायचे आहेत. मुलांची शब्दसंपत्ती यातून वाढणार आहे. इंग्रजी शब्दसंपत्ती वाढण्यासाठी हा गेम फार उपयुक्त आहे. इथे मी गणिती पाट्या तयार केल्या आहेत. या माझ्या
शैक्षणिक साहित्य स्टॉलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी कोल्हापूरहून आले आहे. माझ्या साहित्यामध्ये 1ली ते 4थीसाठी सर्व शिक्षकांसाठी उपयुक्त असं शैक्षणिक साहित्य आहे. पायाभूत साक्षरता व मूलभूत संख्याज्ञान यावर आधारित मुलांचा पाया पक्का व्हावा यासाठी मी हे सर्व साहित्य तयार केलं आहे. पहिलं आहे ते माझं गणितीय खेळ आहे. मुलांना असा अभ्यास करूया म्हटलं की मुलं करत नाहीत, पण चला रे आपण खेळूया म्हटलं की मुलं लगेच तयार होतात. तर यामध्ये हा गणितीय तराजू तयार केला आहे मी. यामध्ये हा गणितीय तराजू अशी गंमत आहे की यामध्ये तुम्हाला कोणतंही साहित्य बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण सहजरित्या करू शकतो. मुलांनाही खेळदृष्ट्या बेरीज वजाबाकी करता येते. कोणतीही बेरीज करताना तिथं ह्याचं उत्तर बरोबर दिसतं आणि बरोबर उत्तर लावल्यानंतरच हा तराजू बॅलन्स करतो. उत्तर जर चुकलं तर तराजूचा बॅलन्स होत नाही. बेरीज असो वजाबाकी असो गुणाकार असो भागाकार असो तो बॅलन्सच होत नाही. बॅलन्स होण्यासाठी उत्तर बरोबर येणं गरजेचं आहे. म्हणजे आधी मुलं उत्तर शोधतील मग तराजू बॅलन्स होईल. म्हणजे त्यामुळे त्यांचं उत्तर बरोबर आहे हे यातून कन्फर्म होतं. यामध्ये पाडेचक्र आहे. आता ह्यामध्ये मी बेचा पाडा लावला आहे, 2चा पाडा. तर मुलांना एका वेळी आपण एकच पाडा शिकवतो. उदाहरणार्थ इथे बघा बे 1 के बे, बे 2 4, बे 3 6 असा हा पाडा तयार केला आहे. एक पाडा शिकवायला मुलांना किमान 4 दिवस तरी लागतात. तो पाडा झाल्यावर मी इथे 2 साइड टेक्सो लावलेला आहे. दुसरा पाडा आपण इथे लावू शकतो. म्हणजे असे आपण सगळे पाडे यामध्ये शिकवू शकतो. हे गुणाकार चक्र आहे. त्यामध्ये गुणाकाराची शाब्दिक गणित जेव्हा आपण मुलांना शिकवतो तेव्हा त्यांना समजत नाही की तो गुणाकार करायचा की भागाकार करायचा किंवा बेरीज करायची हे त्यांना कळत नाही. त्यासाठी हे गुणाकार चक्र फार महत्त्वाचं आहे. गुणाकार म्हणजे वाटणी करणं. उदाहरणार्थ आपल्याला 3 × 4 करायचं असेल तर 3 × 4 याचा अर्थ काय, तर मुलं 3 गोट्या घेतील आणि 3 4 वेळा ठेवतील. म्हणजे त्यांना त्यात शाब्दिक गणिताची त्यांची संकल्पना क्लिअर होईल. त्याचबरोबर त्यांचं उत्तरही त्यांना सापडेल. कसं सापडेल बघूया आपण. तर 3 × 4 मुलं 3 4 वेळा ठेवतील आणि 3 ची 4 वेळा जी आहे ती बेरीज करतील.